काळोख्याची रात्र, घनदाट जंगल आणि त्या जंगलातून जाणारी बस रूट नंबर 375 आणि त्या बसमध्ये प्रवास करत आहेत 3 पिशाच. मित्रांनो, या बस सोबत त्या दिवशी असं घडलं आहे की अजूनही कोणाला कळलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी ती बस भेटते एका नदीमध्ये आणि बसमध्ये आढळतात 5 मृतदेह. तरी खूप रहस्यमय कहाणी आहे. कहाणी ही चायनाच्या बीजिंग शहरातली आहे. तर बीजिंग शहरातून एक बस धावते रूट नंबर 375 वर. ही बस बीजिंगच्या युआनमिंग जुआन पासून तर फ्रॅग्रंट हिल पर्यंत रूट नंबर 375 ने जाते. तर पाहूया या बस सोबत काय घडलं, अशी काय घटना घडली ती अजूनही रहस्यमय आहे. तर 14 नोव्हेंबर 1995 ची गोष्ट आहे. रात्रीची वेळ होती, बस झाली शेवटची बस असल्यामुळे बसमध्ये गर्दी पण होती. 12 वाजून 10 मिनिटांनी बस टर्मिनल मधून निघाली आणि बस तिच्या मार्गाला लागली. तर बस चालते चालते जशी जशी स्टॉप येत आहे तसे तसे पॅसेंजर उतरत आहे त्यांच्या स्टॉपला. परत असं बस खाली होता पूर्ण बस खाली झाली. आता बसमध्ये फक्त ड्रायव्हर आणि एक लेडी कंडक्टर उरले. बस परत अजून 1-2 स्टॉप पुढे जाते. समर पॅलेस बस स्टॉपला बस थांबते. तिथं एक वृद्ध महिला आणि एक 19 वर्षाचा मुलगा बसतो आणि एक कपल पण बसतो. कपल म्हणजे एका मुलगा आणि एक मुलगी, ते दोघे सोबत चालले. तर बस तापली परत तिच्या मार्गाला. आता जे कपल होते ते ड्रायव्हरच्या सीटाच्या मागच्या सीटवर बसतात आणि जो मुलगा 19 वर्षाचा तो बसच्या लेफ्ट साईडला बसतो आणि वृद्ध महिला ही त्या मुलाच्या जस्ट मागच्या सीटवर बसते. त्या बसमध्ये एकूण 6 लोक आहेत. ते ड्रायव्हर आणि ते कंडक्टर, हे म्हातारी आणि तो मुलगा 4 आणि एक कपल, ते दोघं 6 लोक आहेत. बस परत तिच्या मार्गाला लागली. बस परत अजून 1-2 स्टॉप पुढे गेल्यावर रस्त्याच्या किनाऱ्यावर 3 लोक बसचा हात घेतात. ड्रायव्हर हा बस थांबवणार नव्हता, बट लेडी कंडक्टर म्हणते की रात्रीची वेळ थांबवून घ्या आणि शेवटची बस, म्हणून ड्रायव्हरने पण बस थांबवली आणि ती पॅसेंजर बसले. तर ते पॅसेंजर असे ते 2 तर व्यवस्थित चालत होते, बट जो तिसरा होता तो त्यांच्या खांद्याचा सहारा घेऊन बसमध्ये चढला आणि ते बसमध्ये मागच्या दरवाजाने चढले. तर आणि ते बसले मागच्या सीटवर, बसच्या एकदम लास्ट एंडिंगच्या सीटवर बसले. बस परत मार्गस्थ झाली, त्या मार्गाला लागली. असं बस परत जाते. पण जी वृद्ध महिला आहे ती परत वरून मागे पाहत होती त्या 3 माणसांकडे. कारण ते 3 माणसं तिला खूप विचित्र वाटत होती. त्यांची चेहऱ्यासारखे, त्याच्या खांद्यावर असं सपोर्टिंग करला होता, त्याची केस असतात तोंडावर, म्हणजे ते साधारण व्यक्ती वाटत नव्हते. आणि त्यांनी जे कपडे परिधान केले होते ते प्राचीन काळाच्या जे चिनी कपडे होते, ते कपडे त्यांनी घातलेले होते, म्हणून ते खूप विचित्र दिसत होते. म्हणून म्हातारी त्यांना वरून पाहत होती. बस चालते पुढे. परत 1-2 स्टॉप आल्यावर ते जे कपल राहते ते उतरून जातं बसमधून. आता बसमध्ये उरले फक्त 7 लोक. बस परत चालते आणि म्हातारी वरून पाहते. म्हातारीचं पाहणं चालूच. बस थोडं पुढे गेल्यावर अजून म्हातारी जोरजोराने आडव्या मारते आणि तिच्या पुढे जो मुलगा बसलेला राहतो त्याला म्हणते, तू माझं पर्स चोरी केलंय, माझं पर्स दे. त्या मुलाची भांडण करते, इव्हन त्याला कानात पण वाजून देते, माझं पर्स तूच घेतलंय, असं त्याच्याशी भांडण करत राहते. तर त्याच्यावर महिला कंडक्टर जी राहते ती म्हणते, तू तुमचं पर्स कसं घेणार, तर तुमच्यापासून पुढं बसेल, तुम्ही मागं बसेल, तर तुमचं पर्स तू कसं घेणार. तर म्हातारी म्हणते, नाही, माझं पर्स याने घेतलेलं, तुम्ही बस पोलीस स्टेशनला या. ड्रायव्हर त्यांचं काय ऐकत नाही म्हातारीचं. म्हणून म्हातारी म्हणते की थांबा, मला दूध द्या आणि या मुलाला पण उतरून गेलं. तर म्हातारी त्या
मुलाचं कॉलर पकडते आणि बसमधून खाली उतरून घेते. बस परत तिच्या मार्गाला लागते. मुलगा म्हणतो, "मी तुमचं पर्स घेतलेलं नाही, तरी तुम्ही माझ्या पोटावर आरोप का लावू?" तर म्हातारी म्हणते, "मी तुझा जीव वाचवला." मुलगा म्हणतो, "माझा जीव कसं काय वाचवला? माझी बस तर निघून गेली. ही शेवटची बस होती. आता मी घरी जाणार कसं? आणि तुम्ही वरून म्हणताय, की मी तुझा जीव वाचवला. कसं काय जीव वाचवला सांगा बरं?" तर म्हातारी म्हणते, "ते जे 3 माणसं बसले होते बसमध्ये, तू त्यांच्याकडे बघितलं का?" मुलगा म्हणतो, "नाही, मी त्यांच्याकडे नाही बघितलं." तर म्हातारी म्हटली, "पूर्ण वेळाने त्यांच्याकडे नजर ठेवून ती मागं पाहत होती. मला ते लोकं खूप विचित्र दिसत होते. त्यांचे चेहरे सकेत, त्यांची तोंडावर असं केस आलेले, त्यांचे वेगळेच ड्रेस घातलेले होते आणि जेव्हा जोराचा वारा आला, तेव्हा मी त्यांच्या पायांकडे पाहिलं तर त्यांना पायच नव्हते खाली. मी तेव्हा खूप घाबरले. मी म्हणून मी एक नाटक केलं, की मी पण उतरेल आणि तुलाही उतरवून घेईल बसमधून. याच्यासाठी मी तुझ्या पोटावर घेतला. कारण डायरेक्ट बस थांबून उतरली असती अशा स्टॉप नाही तरी पण. तर त्यांना शंका आली असती. म्हणून मी हे सगळं नाटक केलं आणि तुलाही उचलून घेतलं. मुलगा म्हणाला, "ठीक आहे." तर ते दोघं जवळच्या पोलीस स्टेशनला जातात रात्रीच आणि पोलीस कर्मचाऱ्यांना ही घटना घडलेली राहते. सगळी घटना सांगतात. पण पोलिसांना त्यांच्यावर विश्वास बसत नाही. ते म्हणतात, "तुम्ही आता घरी जा. रात्र खूप झाली आहे." तर झालं गेलं 14 तारीख झाली. आता पुढचा दिवस 15 नोव्हेंबर. सकाळी त्याच पोलीस स्टेशनला एक कॉल येतो, की बस नंबर 375 ही गायब झालेली. ही साईडला पोहोचलेली नाहीये. म्हणजे ती बस त्या रात्री पोहोचलीच नाही त्या पॉइंटला, पेमेंट पॉइंटला, जिथं तिला जायचं होतं. तर पोलिसांना कळालं, की ती जी म्हातारी आणि मुलगा आलेला ती काहीतरी सांगत होते रात्री. परत त्यांना बोलवलं आणि त्यांची परत विचारपूस केली. त्यांनी पण परत सगळं काही पोलिसांचा तपास सुरू आहे. 15 तारखेला पोलीस CCTV कॅमेरे एरियामध्ये रस्त्यावर जंगलात करतायत. पोलिसांना पण काय भेटत नाही. पूर्ण दिवस निघून गेला 15 नोव्हेंबरला. दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबरला एक न्यूज भेटली पोलिसांना, की एका नदीमध्ये एक बस पडलेली. तर पोलीस टीम जाते. ते वगैरे त्या ठिकाणावर बस काढतात ट्रेनच्या साईडला. बस जेव्हा काढतात तेव्हा बसमध्ये पाहता पोलीस तर त्यांना 5 लोक मेलेले दिसतात बसमध्ये. एक ड्रायव्हर राहतो, लेडी कंडक्टर राहते, ती माणसं पण पोलिसांना एक गोष्ट वाटते म्हणजे अशी की जे लेडी कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे त्यांचे जे मोठे होते ते व्यवस्थित होते, म्हणजे असं खराब वगैरे नव्हतं. पण जे 3 व्यक्ती होते त्यांचे जे शरीर होते पूर्ण सडून गेलेले होते. त्यांच्या मृतदेहामधून स्मेल पण येत होता. मग त्यांना डाऊट आला पोलिसांना की एक एकच दिवस बस बघितल्याची परार झालेला आहे आणि त्या पोलीस जे डेपोचे बस डेपो ते लोक होते ते पण आणि त्यांनी सांगितलं की बस इथपर्यंत आलेलंच काय, बसमध्ये एवढं इंधन नव्हतंच की बस एवढ्या लांबपर्यंत येऊन गेली. येतच का चेक. तर इंधन चेक करण्यासाठी बसचं जे फ्यूल टँक राहतं ते खोलून पाहिलं पोलिसांनी. इंधनच्या जागेवर ब्लड होतं, रक्त होतं. ही खूप विचित्र घटना होती. पोलीस म्हणजे सगळे लोक तिथे जेवढे लोक होते सगळे आश्चर्यचकित झाले की हे कसं काय शक्य. आणि ही गोष्ट त्या दिवशी पूर्ण चीनमध्ये एका आगीसाठी पसरली की त्या ठिकाणी बस पडल्यानंतर इंधनच्या जागेवर ब्लड आहे. 3 व्यक्तींचीला जे शरीर आहे ते पूर्ण सडले. 2 व्यक्ती चांगले आणि मेले तरी एकाच टायमाला आहेत. तर मग ते 3 कसं काय सडून गेले, 2 व्यवस्थित आहेत काय, मग नेमकं ते 3 लोक होते कोण.
ही खूप रहस्यमय कहाणी चालली होती मध्ये तेव्हा त्या न्यूजपेपरमध्ये पोहोचली. आणि ते जे 3 लोक होते त्यांचा मृत्यू खूप दिवसापूर्वी झालेला होता असं पोलिसांचं म्हणणं होतं, कारण की एवढ्या लवकर बॉडी सडतच नाही. तर पोलिसांचं म्हणणं होतं की यांचा मृत्यू खूप पहिले झालेला आहे. ही कहाणी खूप चालली त्यावेळेस. मी खूप हायलाइट पण झाली ती तेव्हा 1995च्या वेळेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही कहाणी रिअल असू शकते का फेक फेक आहे? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. Googleवर सर्च केलं तर आपल्याला Googleवर ही कहाणी भेटते. पण बाकीच्या प्लॅटफॉर्मवर ही कहाणी कोण फेक दाखवतो, कोण म्हणतं मनोरंजनासाठी. तर कहाणी ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते, ही कहाणी फेक असू शकते का रिअल आहे? का मनोरंजनासाठी बनवलेली एक स्टोरी आहे? तुम्हाला काही जे काही वाटेल ते कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.